लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना आलेली असून लाडक्या बहिणींना आता हक्काचं घर मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी एक नवीन योजना सुरू केलेली असून लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे आणि कोणती प्रोसेस यासाठी कंप्लीट करावी लागणार आहे ते आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहिणींना लाडकी बहीण घरकुल योजनेचा लाभ देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। जवळपास 12 लाख महिलांना स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे। त्यासाठी लाडक्या बहिणींना 3 कागदपत्र तयार ठेवावी लागणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली घरकुल योजनेची प्रोसेस कंप्लीट करावी लागणार असून या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। याचा लाभ घेण्यासाठी बहिणींना कोणता अर्ज भरावा लागणार आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आली आहे। आता प्रत्येक लाडक्या बहिणीकडे तिचं हक्काचं घर असणार आहे, कारण आपल्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना 1500च्या हप्त्याबरोबरच आता घरकुल योजनेचा लाभ देण्याचा देखील विचार केला आहे। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला सरसकट लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला, पण लाडक्या बहिणींनो, हा लाभ सरसकट सर्व महिलांना मिळणार आहे का? कोणत्या जिल्ह्यातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कारण लाडक्या बहिणींनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी देखील लावण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर 3 कागदपत्र देखील मागवण्यात आली आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणता अर्ज भरायचा आहे आणि तो कुठे भरायचा आहे याची देखील माहिती तुम्हाला घ्यावी लागणार आहे। कारण आता तुम्हाला मोफत घर तर मिळणारच आहे, पण ते मोफत घर मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसेस कंप्लीट करावी लागणार आहे याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, जवळपास 12 लाख महिलांना स्वतःच्या हक्काचं घर मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। त्यामुळे आता तुम्हाला फक्त 3 कागदपत्र तयार ठेवावी लागणार आहेत आणि या घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ घेत असाल आणि आता लाडकी बहीण घरकुल योजनेचा लाभ देखील तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। कारण महिलांनो, जर तुम्ही ही 3 कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवलीत, सरकारने सांगितलेल्या 3 अटीमध्ये तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला मोफत घर मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावाने तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे, परंतु कोणता अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे हे देखील जाणून घ्या आणि तो कुठे भरायचा आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे। तुम्हाला आता घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जी कागदपत्र सरकारने सांगितलेली आहेत ती कागदपत्र देखील अर्जासोबत जमा करावी लागणार आहेत। कारण पत्रकारांशी संवाद साधताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो अर्ज भरा असं सांगितलेलं आहे, पण त्या अर्जासोबतच 3 कागदपत्र देखील लाडक्या बहिणींना जमा करावी लागणार आहेत। महाराष्ट्रातील 12 लाख महिलांना मोफत घर मिळणार असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घरकुल योजनेबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे। त्यामुळे बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। मोफत घरकुल योजनेचा लाभ आता तुम्हाला मिळणार आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघितल्यावरतीच याची सविस्तर माहिती मिळणार आहे। कारण जर तुमच्याकडे 3 कागदपत्र असतील तरी देखील तुम्ही यामध्ये अपात्र ठरू शकता, कारण सरकारने यासाठी काही अटी देखील लावल्या आहेत। सरसकट सर्व बहिणींना मोफत घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही। लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी जशी KYC ची प्रोसेस कंप्लीट केली आणि तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, अगदी त्याच प्रकारे मोफत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील सरकारने काही अटी व काही नियम लावले आहेत। त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला पात्र ठरलेल्या आहेत हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांकडून 3 कागदपत्र देखील मागवली जाणार आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण घरकुल योजनेसाठी नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत आणि कोणता अर्ज भरण्यास सांगितलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ज्या अटी लावण्यात आलेल्या होत्या
त्या अटीनुसार तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ तर भेटला, परंतु लाडकी बहीण घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आणि त्या फॉर्म सोबत त्या अर्जासोबतच तुम्हाला कोणती 3 कागदपत्रे जमा करायची आहेत ते आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, तुमचा बँक सेटिंग तर ऑलरेडी ॲक्टिवेटेड असणारच आहे, कारण जेव्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेता तेव्हा तुमच्या बँकेमध्ये जी प्रोसेस कंप्लीट करायला सांगितलेली होती ती तुम्ही केलेली आहे। त्यामुळेच तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार नंबर हा लिंक झालेला आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत सर्व हप्ते हे सरसकट जमा झालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, 1500 रुपयाच्या हप्त्याचा लाभ तुम्हाला जर दर महिन्याला व्यवस्थित मिळत असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळेच तुम्हाला सरसकट लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येत आहे। परंतु आता ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे, मोफत घर त्या बहिणींना आता सरकारकडून दिले जाणार आहे। त्यामुळे बहिणींनो, स्वतःच्या हक्काचं घर देण्याचं तर जाहीर केलेलं आहे, पण त्यासाठी 3 नवीन अटी लावलेल्या आहेत। त्यामध्ये लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अर्ज देखील भरावा लागणार आहे। तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेली आहे ती म्हणजेच महाराष्ट्रातील 12 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असला तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण घरकुल योजनेचा लाभ आता मिळणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, दर महिन्याला तुमच्या खात्यावर 1500 रुपयाची रक्कम तर जमा होतच आहे, परंतु त्याबरोबरच तुम्हाला आता स्वतःच्या हक्काचं घर देखील मिळणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी, सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। तुमच्या लाडक्या भावाने तुमच्या खात्यावर तर पैसे सोडलेच आहेत आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयाची रक्कम ही दर महिन्याला जमा केलीच जाते। परंतु त्याबरोबरच आता माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी घरकुल योजना देखील जाहीर करण्यात आली आहे। त्या योजनेचा लाभ महिलांना लवकरच मिळणार आहे। ज्या महिला 3 कागदपत्र तयार ठेवतील, त्याचबरोबर सरकारने सांगितलेल्या सर्व अटींमध्ये पात्र ठरतील अशा 12 लाख महिलांना मोफत घर मिळणार आहे। लाडकी बहीण घरकुल योजनेचा लाभ 12 लाख महिलांना मिळणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी तर आलेलीच आहे, परंतु तितकीच आनंदाची देखील बातमी आहे, कारण स्वतःच्या हक्काचं मोफत घर आता बहिणींना मिळणार आहे। लाडकी बहीण घरकुल योजनेचा GR देखील जाहीर करण्यात आलेला आहे। या GR बाबतची देखील सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत, कारण महाराष्ट्र राज्यातील 12 लाख महिलांना स्वतःच्या हक्काचं घर मिळणार असून 2026 मध्ये महाराष्ट्रातील 12 लाख घरं ही लाडक्या बहिणींसाठी बांधली जाणार आहेत। लाडक्या बहिणींना 1500च्या हप्त्याबरोबरच आता स्वतःच्या हक्काचं घर मिळणार असून 12 लाख घरांची बांधणी ही 2026 मध्ये होणार आहे। लाडक्या बहिणींना 2026 मध्ये हक्काचा निवारा मिळणार आहे, पण यामध्ये पात्र ठरणार आहेत त्याच महिलांना याचा लाभ घेता येणार आहे। लाडक्या बहिणींनो, यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी ही आहे की तुम्हाला सर्व अटींमध्ये पात्र ठरावं लागणार आहे। यामध्ये सरकारने कोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत हे आपण सर्वात पहिल्यांदा पाहूया। लाडक्या बहिणींनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची अट सांगण्यात आलेली आहे। पहिली ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रामध्ये राहत आहेत त्याच लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळणार आहे। महाराष्ट्राच्या रहिवासी त्या असल्याच पाहिजेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, बऱ्याच महिला या इतर राज्यामधून महाराष्ट्रामध्ये राहण्यास येतात, परंतु अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही। तर ज्या लाडक्या बहिणी या कायमच्या महाराष्ट्राच्या रहिवासी असतील त्यांनाच याचा लाभ मिळेल। त्याचबरोबर दुसरी अट अशी आहे ती म्हणजे तुम्ही आतापर्यंत कोणतीही घर बांधकाम योजनेचा लाभ घेतलेला नसावा। म्हणजेच याच्या अगोदर देखील अनेक योजना होत्या ज्यामध्ये घरं बांधून दिली जात होती, परंतु तशा कोणत्याही योजनेचा लाभ तुम्ही आतापर्यंत घेतलेला नसावा। म्हणजेच लाडकी बहीण घरकुल योजनेचा लाभ हा तुम्हाला घेता येईल। जर तुम्ही याच्या आधी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, दुसरी अट आहे ती म्हणजेच ज्या महिलांचं घरगुती उत्पन्न हे 1.5 लाखापेक्षा कमी आहे त्याच महिलांना लाडकी बहीण घरकुल योजनेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे। सर्वात महत्त्वाची अट सरकारकडून लावण्यात आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या अटीबाबतची माहिती दिलेली आहे। ज्यांचं उत्पन्न हे 1.5 लाखापेक्षा कमी आहे अशाच लोकांना घरकुल योजनेचा लाभ घेता येणार असून 2026 मध्ये लोकांना स्वतःच्या हक्काचा निवारा मिळणार आहे।
लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी या 3 अटी लावण्यात आलेल्या आहेत. आणखी सरकारने सांगितलेल्या अटी आहेत, परंतु या महत्त्वाच्या 3 अटी असतील. जर तुम्ही या 3 अटींमध्ये बसत असाल तर तुम्ही पुढील अर्जाचा विचार करू शकता. अर्ज भरून घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता. पण लाडक्या बहिणींनो, त्यासाठी तुमच्याकडे 3 कागदपत्र देखील असावी लागणार आहेत, जी तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला. यामध्ये तुमच्यासाठी अट ठेवली आहे की 1.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमीच असायला हवं. त्यासाठी तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील बघितला जाणार आहे. त्यावरूनच ठरवलं जाईल की तुम्हाला या योजनेचा लाभ देणं योग्य आहे का नाही. यासाठी तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा ठरेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं दुसरं कागदपत्र तुमचं रेशन कार्ड असणार आहे. जे रेशन कार्ड तुम्ही रेशन दुकानामध्ये धान्य मिळवण्यासाठी वापरता तेच केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड दाखवून तुम्हाला आता घरकुल योजनेचा लाभ देखील घेता येणार आहे. त्यासाठी रेशन कार्ड देखील तुमच्याकडून मागवलं जाईल. आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं ते कोणत्याही योजनेसाठी तुमच्यासाठी उपयुक्त ठरतं ते कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. लाडकी बहीण योजनेसाठी देखील सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुमचं आधार लिंकिंग असलं पाहिजे. आणि आता देखील घरकुल योजनेसाठी हेच आधार कार्ड महत्त्वाचं आहे. ही 3 कागदपत्र ज्या महिला अर्जांसोबत देणार आहेत त्या महिलांना घरकुल योजनेच्या अर्जाची प्रोसेस कंप्लीट करता येणार असून 2026 मध्ये 12 लाख महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण घरकुल योजना ही राज्य सरकारने सरसकट सर्व महिलांसाठी जाहीर केलेली असली तरी ज्या महिला यामध्ये पात्र ठरतील त्याच महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर त्या महिला 3 कागदपत्र जमा करतील त्याच महिलांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जसा सरसकट मिळालेला आहे, कोणतीही अडचण निर्माण झाली नाही, तसंच तुम्हाला याचा लाभ देखील मिळणार आहे. परंतु ज्या महिला यासाठी पात्र ठरतील त्यांना आज 2026 मध्ये स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली आहे. जवळपास 12 लाख महिलांना याचा लाभ घेता येणार असून महिलांना स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे.